नमस्कार मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज आपल्याला लावायची होती झाडं. का तर माझ्या इंस्टाग्रामवरती झाले 10K फॉलोअर्स. तर सगळे बोलत होते की सेलिब्रेशन करू, पण त्यांना बोलले की आज आपण निसर्गासाठी काहीतरी चांगलं करूया. तर आम्ही ठरवली झाडं लावायची. आंब्याच्या काही हुंड्या राहिल्या होत्या, मग ते आम्ही घरापाशी लावल्या. पर्यावरण वाचवण्यासाठी आणि भविष्यासाठी एक छोटंसं महत्त्वाचं पाऊल. पटापट झाडं लावून घेतली. तुम्ही पण एक दिवस ठरवा आणि झाडं लावा. एका वर्षी एक झाड तरी नक्की लावा. प्रत्येक झाडाची वेगवेगळी खासियत असते आणि ती आपल्याला सावली, ऑक्सिजन आणि फळंही देतात. मी वाटतं की काहीतरी मोठं करायला हवं, पण खरं तर मोठं काही करण्याची गरज नाही. एक छोटंसं झाड लावणंही भविष्यासाठी मोठं पाऊल ठरू शकतं. आज आपण लावलेलं झाड उद्या कोणाला तरी सावली देईल, कोणाच्या तरी श्वासात प्राण भरेल. पण बदल घडू शकतो. ही भावना फक्त बोलण्यापुरती नको, तर ती भावना कृतीतून दिसली पाहिजे. घरापाशी झाडं लावून झाली, कपडे वगैरे चेंज केले ना आम्ही गेलो डोंगराला. मी खास करून आंब्याची आणि जांभळीचीच झाडं लावली. सगळ्यांनी मिळून आजचा दिवस खास केला. झाडं लावताना जी ऊर्जा मिळते ना, ती कुठंच मिळत नाही. झाडं लावणे म्हणजे केवळ मातीचा स्पर्श नाही, तर ती आहे निसर्गाशी जवळीक. आपण जर सगळ्यांनी दरवर्षी एक झाड लावलं तर आपल्या भविष्यासाठी एक खूप मोठी देणगी ठरेल. तर मित्रांनो, तुम्ही ठरवा, एक दिवस एक झाड. वाढदिवस असो, एखादा खास क्षण असो, ते झाड लावून साजरं करा. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत झाडे लावा, पर्यावरण वाचवा. फायनली आमची झाडं लावून झाली.